काय म्हणलेला आहे की श्रीमंत व्यक्तीला हात भरून म्हणते की लाजारा माझ्या जिभेवरती पाण्याचा एक थेंब टाक। जो श्रीमंत व्यक्ती त्याच्या जगामध्ये जिवंत असताना बिस्लरीचं पाणी प्यायचं, पाण्याचे झरे त्याच्याकडे असणार आहेत, पैसा त्याच्याकडे असणार आहे, परंतु ज्या वेळेस त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांनी कोणाला हाक मारलेली आहे? लाजाराला हाक मारलेली आहे। लाजार कुठे होता? स्वर्गामध्ये होता। आणि लाजाराला त्यावेळेस काय म्हणलेलं आहे की माझ्या जिभेवरती एक पाण्याचा जर तू थेंब टाकलास तर काय होईल? बरे होईल। लाजार जगामध्ये जिवंत असताना ज्याप्रमाणे बाळक साहेब देवाचे दास आपल्याला सांगतात की पश्चाताप करा स्वर्गाचे राज्य जवळ आहे, पश्चाताप करा स्वर्गाचे राज्य जवळ आहे, आणि फक्त ते आपण त्या श्रीमंत व्यक्तीप्रमाणे ऐकून सोडून जर देतो तर आपली देखील गत त्या श्रीमंत व्यक्तीसाठी होण्यास कोणी अडू शकत नाही। लाजार जरी देखील तो गरीब असेल त्याच्याकडे येशू ख्रिस्त होता, आणि ज्याच्याकडे येशू आहे तो श्रीमंत व्यक्ती आहे, ज्याच्याकडे येशू आहे तो या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे असं मी तुम्हाला सांगितलं। त्यामुळे जगित क्षणिक गोष्टीच्या मागे न पळता कुठे पळायचं आहे? देवाच्या गोष्टीच्या मागे पळायचं आहे। कारण ज्यावेळेस आपण त्या गोष्टीच्या मागे पळतो ना त्यावेळेस आपल्याला काय होतं? स्वर्गीय जीवन, सार्वकालिक जीवन प्राप्त होतं। ज्यावेळेस श्रीमंत व्यक्ती त्या अधोलोकामध्ये होता, श्रीमंत व्यक्ती त्या अधोलोकामध्ये जगलेला होता, मरत होता गर्मीने आगीने, त्यावेळेस तो लाजाराला रडून काय म्हणत आहे माहिती आहे का? तो रडत आहे, तो रडत आहे, त्याचा अंतःकरण तळतळ करत आहे। तो म्हणत आहे की लाजारा खाली माझे भाऊ आणखीन देखील पापामध्ये आहे, आणखीन देखील माझे भाऊ कशामध्ये आहेत? पापामध्ये आहे। त्यांची गत माझ्यासारखी न होता तर त्यांना काय सांग? सुवार्ता सांग। म्हणजे त्यांचं तरी अंतःकरण बदलेल, ते तरी तुझ्याकडे येतील, ते तरी स्वर्गाच्या राज्यामध्ये येतील। कोणाची तळमळ सुरू आहे? श्रीमंत व्यक्ती ज्याच्याकडे सर्व होतं परंतु आत्म्याचा काय केला? नाश केला। मनुष्याने सगळं जग मिळवलं पण त्याचा आत्म्याचा नाश करून घेतला, त्याला काय लाभ? देवाचं स्पष्ट वचन आपल्याला सांगत आहे मनुष्याने सगळं जग मिळवलं तर त्यानं आत्म्याचा नाश करून घेतला, त्याला काय लाभ? आज मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला गाडी देईल दे, तुम्हाला बंगला देईल दे, पण मला हे सांगायचं देवानं पाचारण केलेलं नाही, पण मला देवानं काय साठी पाचारण केलं आहे की रियालिटी चेक तुम्हाला द्यावं की खरं सत्यता काय या जगामध्ये आहे। कारण मला सांगू द्या माणसाचं आयुष्य किती आहे? वचन सांग, स्तोत्र सांग किती आहे? आहे का कोणी 100 वर्षाचा माणूस या ठिकाणी बसलेला? आहे का कोणची स्त्री या ठिकाणी 100 वर्षाची बसलेली? फार तर फार किती 80 वर्ष आहे का? 80 वर्षाचा कोणी बसले? जर आहे तर देवाची तुमच्यावर दया आहे, जर आहे तर देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे का? फार फार तर शक्य असल्यास 80 वर्ष, पण फार फार तर किती 70 वर्ष 60 वर्ष। काय काय जर आपण बघायला गेलो तर लोक किती वर्षामध्ये मरायले? जन्मले की मरायलेले आहे, 15 वर्ष झाले की मरायलेले आहेत, 25 वर्ष झाले की मरायलेले आहेत। तुम्हाला माहिती आहे का? अभ्यासाचं सांगतं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तासाला प्रत्येक दिवसाला 5000 लेकरे जन्मतात आणि तासाला 80 लोक मरतात। किती लोक मरतात? 80 लोक मरतात। मग त्यातले माझा नातेवाईक आहे का? त्यात माझा भाऊ आहे का? माझी बहीण आहे का? माझा पती आहे का? माझी पत्नी आहे का? या गोष्टीची खात्री कोणाला करून घ्यायची आहे? मला करून घ्यायची आहे। फक्त माझ्या पुरतच मी